काय ठरवणार आहे? मी हारलेला खेळाडू आहे ग. मी आता ठरवलेलं आहे बाबा, शांत बसून राहायचं नाही. शांत? आणि तुम्ही तो तुम्ही जेव्हा जेव्हा शांत राहिलाय ना तेव्हा मोठमोठे कांड घडले. तुम्ही ना आता सांगितलं नाही ना आम्हाला खरं खरं काय ते, तर आम्ही जाऊन बलराम भाऊजींना सांगतो हा की तुम्ही जाऊन सावित्रीला सांगितलंय. मग आम्हाला माहित नाही ते पुढे काय करतील. आम्ही ए नको ग, असं नको करू. सांगतो, सगळा प्लॅन तुला सांगतो. ये इकडे, सांगूनच टाकतो आता तुला सगळं. ये ये, नीट कान देऊ नये बरं. काय प्लॅन आहे तुमचं? प्लॅन असा आहे, संपूर्ण कुंभोन करोति शब्दम अर्धो घटो घोषमुपेति नूनम विद्वान कुलीनो न करोति कर्वा चलपंती मुढास्तु गुणैर्विहीन. हा असं वाटलं प्लॅन? सरळ सरळ सांगायला सांगायचं नाही म्हणून मुद्दाम करताय ना, मुद्दाम करताय. आम्हाला माहिती नाही. हे बघा, आम्ही पण तुमची बायको आहोत. तुमचं काय चाललंय ना नाही शोधून काढलं तर आम्ही नाव नंदा विद्या नावच लावणार नाही. अगं नंदा, बरं म्हणाली, निघतो मी. अर्जुन, उद्या पण येशील ना? हो येईन, पण आता जाऊ? अर्जुन, अर्जुन, मला अंधाराची खूप भीती वाटते. प्लीज थांब ना इथे. अगं म्हणाली, हे बघ, काहीच नाही झालं, लाईट गेलात फक्त. हा नाही, प्लीज प्लीज प्लीज, मला खरंच खूप भीती वाटते. प्लीज थांब लाईट येईपर्यंत, प्लीज. बरं ठीक आहे, मी थांबतो. काय विचित्र स्वप्न होतंय. एक मिनिट मला खरंच वाटलं की अर्जुन, पण नाही, माझा अर्जुन असं नाही वागणार कधी. विश्वास आहे माझा. जावे, तू दिवसभर या गोष्टीवर विचार करतेस ना, म्हणून असं होतंय. तू माझा आहेस अर्जुन, फक्त माझा. तुला नाही कोणाच्या हाताला लागू द्यायची मी. मग कोणी किती पण प्रयत्न केले तरी चालतील. माझा तिरसट.
आत्ता काय करत होतीस? तुझ्या डोक्यातल्या ज्या कल्पना आहेत ना त्या तुझ्या डोक्यातच ठेव, कळलं? लांब राहायचं आमच्यापासून, लांब. येऊ का ताई? बर. नाही, मला माहिती आहे तू काही मला आत यायची परवानगी देणार नाही. माझ्याशी बोलायची पण तुझी इच्छा नाही आहे, माहिती आहे मला. तरी पण मग मी बोलतो तुझ्याशी. तशी उडत उडत बातमी तुझ्या कानापर्यंत आलीच असेल म्हणा. तुझा जो लाडका अर्जुन आहे ना, तो इलेक्शनला उभा राहतोय आमच्या विरुद्ध. तर तू त्याला जाऊन सांगायचंय फॉर्म मागे घे म्हणून. जा सांग त्याला. सर, प्रचाराची तयारी करणं गरजेचं आहे. लवकरात लवकर तारीख आणि वेळ फिक्स करून शुभारंभ करूया. हे किती वेळ सांगितलं तुम्हाला, मला नाही लढवायची आहे निवड. अहो सर, तुम्ही असं बोललं तर कसं चालेल? तुमच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या त्या शेतकऱ्यांनी, त्या कामगारांनी कोणाकडे बघायचं? आणि सर, तुम्ही जर इलेक्शन लढवलं नाही ना, तर हा सगळा कारभार त्या चोरांच्या हाताचा आहे. अहो तसंही त्यांचाच आहे तो. हे बघा, माझा काही अधिकार नाही आहे त्या सगळ्यात. सॉरी सर, लहान तोंडी मोठा घास घेतोय. जरी ही मालमत्ता, साखर कारखाना त्यांचे असले ना, तरी इथं काम करणार प्रत्येकाचं पोट त्यावरती अवलंबून आहे सर. सर, माझ्यासारख्या कित्येकांनी आपलं मानून या कंपनीला सर्वस्व वाहून दिलं. अहो सर, स्वतः तुम्ही जीवाचं रान केलंय. सर, इतक्या दिवस ही माणसं तुमच्याकडे बघून राबत होती. त्यांचा तुमच्यावरती विश्वास होता आणि आजही तो विश्वास तुमच्यावरती आहे. आणि मग इतकं एकनिष्ठ असणाऱ्या लोकांना तुम्ही असं वाऱ्यावर नाही सोडू शकत हो सर. सर, तुम्ही ही निवडणूक लढवत नाहीये, पण तुम्ही तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम करणाऱ्या लोकांना अक्षरशः त्या लांडकांच्या तोंडी देतायत सर. उद्या जर काही कारखान्याचं बरं वाईट झालं ना, तर अनेकांचे संसार वाऱ्यावर पडतील सर. मान्य आहे फडके, मला कळतंय मला सगळं. नाईलाज आहे माझा, नाही झेपणार आहे मला हे सगळं. त्या लोकांना भिडणं म्हणजे कुस्ती खेळणं इतपत सोपं नाहीये. म्हणजे गेलो तिकडे, पकड केली, त्या बलरामचा हात पिरगाळला आणि जिंकलो. इलेक्शन आहे, निवडणूक म्हणजे काय खायचं काम नाही, खर्चाचं काम आहे, खर्चाचं. हो सर, प्रत्येक गोष्ट पैशावर अवलंबून नसते. काही वेळेस जनतेचा कौलही महत्वाचा असतो. आणि मला खात्री आहे सर, जनतेचा कौल तुमच्याच बाजूने. राहिला प्रश्न पैशाचा, तुम्ही म्हणताय तर आपण बघू ना सर पैशाचा. हो, एकटा उभा राहून काय होणार आहे पुढे? अख्खं पॅनल उभं करावं लागेल, तशी माणसं शोधावी लागतील. सर, असे कित्येक लोक आहेत जे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. हो, एकटा उभा राहून काय होणार आहे पुढे? अख्खं पॅनल उभं करावं लागेल, तशी माणसं शोधावी लागतील. सर, असे कित्येक लोक आहेत जे तुमच्या पाठीशी खंबीर उभे आहेत. सर, तुम्ही एक हात पुढे करा, 10 हात तुमच्या हातावर असतील तुमची साथ द्यायला. आणि तुम्ही त्यांची साथ द्याल, माझा प्रचंड विश्वास आहे सर तुमच्या. अहो, माझा नाहीये फडके स्वतःवर विश्वास. फडके, हे बघा, मला सध्या नोकरी मिळवण्याची भ्रांत आहे. मला नाही पडायचं आहे निवडणुकीच्या भान. मी कशाच्या जीवावर उभा राहू निवडणुकीला? सोडा तो विषय, नका त्या फंदात पडू. आपण सर, ठीक आहे सर, येतो.